पुणेजवळ एक जुनी संबंध नाही, एक पारिवारिक संबंध आणि एक हृदयाचा संबंध शिंदे परिवारचा आहेत. आणि आमची कोशिश, आमची प्रयत्न नागर विमानन क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची विकास, महाराष्ट्राची प्रगती आणि महाराष्ट्रामध्ये आमचे मुख्य शहर, ऐतिहासिक शहर, संस्कृतीच्या आमच्या धरोहर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याचा आणि पेशवा साम्राज्याच्या राजधानी पुणेमध्ये आणि माझे परिवारांचे मुखिया महाजी महाराजांचा पण हे शहर आहेत. हे शहरचा विकास आणि प्रगती नागर विमानन क्षेत्रामध्ये पंतप्रधानचा संकल्प, त्यांचे आदेशाबद्दल विकास आणि प्रगतीची नवीन संस्कृतीची सुरुवात झाली. आजचे दिवसमध्ये सकाळी नागपूरमध्ये AAR आणि इंडमेअरचा MROचा उद्घाटन झाला. एअरप्लेनच्या सर्व्हिसच्या क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण स्तंभच्या रूपमध्ये नागपूरची विकास आणि प्रगती होऊन राहिलेत. आणि आज त्याच्यानंतर पुणेमध्ये तुमच्यासोबत हे नवीन आमचे एअर टर्मिनल ची समीक्षाला करायला आज माझा प्रवास इथे पुणेमध्ये आहेत. पुणेची क्षमता महान आहेत. राज्याचा नाही, देशाचा सूचना प्रौद्योगिकीची केंद्र आहेत पुणे, अध्ययनची केंद्र आहेत पुणे, मॅन्युफॅक्चरिंगची केंद्र आहेत पुणे. आणि पंतप्रधान आणि प्रदेशाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार साहेब सगळ्यांच्या हेच विचारधारा आहेत की पुणेला अग्रिम पंक्तीमध्ये लायचं आहे नागर विमानन क्षेत्रामध्ये. आणि तेच आमची एक संकल्प होती पंतप्रधान नरेंद्र मोदीजीची. आणि तेच विचारधारामध्ये हे नवीन एअर टर्मिनल, विमानस्थळ ची तयारी आता संपूर्ण झाली. 52,000 स्क्वेअर मीटरचा हे विमानतळ आहे. म्हणजे वर्तमानच्या विमानतळाच्या दोगुनी क्षमताचा हे विमानतळ आहेत. 5 लाख स्क्वेअर फूटचा देशाचा मोठा एरोड्रोम विमानतळ जवळ आज पुणेचा विमानतळ झाला. 2014 मध्ये आवागमनची क्षमता आणि आवागमनची संबंध देशाच्या 17 शहरांमध्ये पुणेचा होता. आजच्या दिवसमध्ये नरेंद्र मोदीजीचे 9.5 वर्षांचा सरकारमध्ये 37 शहराजवळ 37 शहर सोबत पुणेचा आवागमनची रिश्ता संपूर्ण झाली. आणि त्याच्यामध्ये 2 आंतरराष्ट्रीय गंतव्यपणी आहेत, सिंगापूर आणि दुबई.
आता कनेक्टिव्हिटी हे टर्मिनलचा जुनी टर्मिनल जवळ झाली आणि माझा हे संकल्प होता आणि हे कल्पना होती की विमानतळ काच आणि सिमेंटच्या स्ट्रक्चर नाही, यात्रीला प्रथम द्वार आहेत शहराचा अनुभवचा आणि विमानतळच्या बाहेरी हिस्सामध्ये आणि विमानतळच्या आंतरिक हिस्सामध्ये ते शहराचा, ते क्षेत्रचा आणि ते राज्याचा इतिहास आणि संस्कृती अनिवार्य आहेत. आमची वेगळं इतिहास आणि संस्कृती संपूर्ण देशामध्ये आहेत आणि अलौकिक संस्कृती आहेत, अलौकिक आध्यात्मिक शक्ती आहेत आणि ते अलौकिक आध्यात्मिक शक्ती आणि क्षमताला देशाचा एक विमानतळमध्ये त्याचं प्रदर्शन आम्हाला पाहिजे. आणि तुम्ही स्वतः पाहून घ्या, बाहेरी क्षेत्रामध्ये अंदरुनी क्षेत्राच्या नंतर तुम्हाला मी सांगतो, उद्घाटन होईल ते दिवसला. पण बाहेरच्या क्षेत्रामध्ये तुम्ही पहा, शनिवारी वाडा जसं, मराठा पद्धतीचा वाडा जसं, संपूर्ण आमचे द्वार तेच महाराष्ट्राचे काळे डोंगरचा द्वार आता संपूर्ण झाली. तुम्ही प्रवेश करणार, वाडामध्ये कोई व्यक्ती प्रवेश करतात, पहिले वाडाचे बाहेर या वाडाचा अंदर काय दिसतात? काय दिसतात? दीपस्तंभ. आमची महाराष्ट्र पद्धतीचे दीपस्तंभ आहेत. तो दीपस्तंभची स्थापना पण झाली आणि समोर आमचे मार्गदर्शक, आमचे परिवारचे मुख्य, हिंदवी स्वराजचे संकल्प आणि स्थापना शक्तीचा आमचे मूल्य छत्रपती महाराज शिवाजी महाराजांचा पुतळा, घुडसवारचा पुतळा, ते आमचे समोर आहेत. सगळ्यांना नमस्कार करायचा, दंडवत करायचा आणि माझा एक भावनात्मक लगाव आहेत. कारण की पुणेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला घुडसवारीचा पुतळा असंच पुणेमध्ये स्थापना झाली होती. माधव महाराज प्रथम म्हणजे माझे परदादा आणि छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचे पुत्र राजाराम महाराज, ते तिगडीचा योगदान होता. पुणेमध्ये पहिले छत्रपती महाराजांचा असंच पुतळा घुडसवारचा, त्यांची स्थापना तसंच झाली होती. आज पण त्यांच्या असंच चांगला पुतळाची स्थापना आता आमच्या समोर झाली आहे. सगळ्यांना एक प्रेरणा पण मिळणार देशामध्ये आणि आंतरराष्ट्रीय यात्रीला पण. आणि वरती पण आपण पाहलो की पुणेचा नाही, संपूर्ण महाराष्ट्राचा विविध संस्कृती आणि विविध आध्यात्मिक शक्तीचा चित्राला घेऊन संपूर्ण पोर्ट्रेल वरती झाली आहेत. तो हे एअरपोर्ट एक जीवित आत्मा आहेत महाराष्ट्राची आणि तेच पंतप्रधानची कल्पना होती, तेच आमची कल्पना होती. आज माझा निरीक्षण झाला आहे. अनेक डायरेक्शन पण मी दिलं आहेत की काय काय आता करायचं आहे आणि आता लवकर हे टर्मिनलचा भी उद्घाटन होईल. आता 2-3 दिवस लागणार. हे सगळं माझ्या डायरेक्शन मी दिलं आहे. त्याच्यानंतर आम्ही डेटचा इंतजार करणार आणि लवकर होईल. 1 आठवड्यामध्ये 2-3 हफ्त्यामध्ये होणार.
सगळं आता आपण माझ्याजवळ आता आपण इथेच बसत होतोय, सगळं लहान लहान चीजपणी, म्हणजे डोंगरचा पॉलिश काय रंग पाहिजे मला, सफाई कुठे करायचं आहे, अंदरुणी क्षेत्रामध्ये बाहेरी क्षेत्रामध्ये काय टचअप करायचं आहे, काय परिवर्तन करायचं आहे, 2-3 दिवसमध्ये संपूर्ण तयार होणार. आणि त्याच्यानंतर आम्ही इंतजार करणार लोकार्पणच्या दिवसचा. आणि तुम्ही आणि मी दोघी आता तुम्हाला पण मी अंदर घेऊन सगळं दाखवणार ते दिवसमध्ये काय काय अंदरपणी सगळं इतिहास आमची पुणेची, कोल्हापूरची, अजंताची सगळं अंदरपणी आहेत. तुमचा सुझाव फार चांगला आहे आणि त्याला पण करायचं आहे. लिहून जस्ट राईट डाऊन रायगड फोर्ट वी शुड हॅव. आय थिंक वी शुड डू अ वॉल डिपिक्शन इनसाइड ऑफ रायगड फोर्ट. चांगला सजेशन, धन्यवाद आपणला. आता आम्ही पाहू, पण माझी जिम्मेदारी होती ह्याला तयार करायला. आपणला कसा लागला ते आर चांगला लागला ना हे. हां, आज नको ते मी येणार ना, मी ते दिवसच्या अगोदर मी येणार आणि तुम्हाला घेऊन मी जाणार. आता पहा, मी शिंदेसाहेब जवळ आणि फडणवीस साहेब आणि पवारसाहेब जवळ पण गोष्टी करणार. आम्ही सगळं साथमध्ये घेऊन ते तारीख तय करून आपणला मी सांगतो. नाही, आता तयारी तो आज झाली ना. आज सर्वेक्षण मी करून आलेत. आता आज पुणेचं पण सर्वेक्षण करणार, मी कोल्हापूरपणीचं सर्वेक्षण करणार. 1.5 माहामध्ये देशामध्ये आमचे 7-8 असंच टर्मिनल आणि विमानतळची तयारी झाली. आता अयोध्याची झाली 30 तारखेला, 2 तारखेला तिरुचपल्लीची झाली. आता पुणे आणि कोल्हापूरची तयारी झाली. त्याच्यानंतर लखनौच्या टर्मिनलचं पण तयारी झाली. त्याच्यानंतर आता दिल्लीचं टर्मिनल तयार होईल. त्याच्यानंतर जबलपूरच्या टर्मिनल पण आहेत, ग्वाल्हेरचा पण आहेत. पूर्ण देशामध्ये एक श्रृंखला आहे पंतप्रधानची सोच आणि विचारधाराद्वारा. 74 आमचे विमानतळ होतात 65 वर्षामध्ये आणि पंतप्रधानचे 10 वर्षांचे सरकारमध्ये 75 नवीन विमानतळ, हेलिपोर्ट आणि वॉटर एरोड्रोम झाली, म्हणजे 149 झाली आता. आणि आमचं लक्ष आहे की 2030 जवळ 200 पाहिजे आम्हाला देशामध्ये. हे तीव्र गतीची सोच आणि विचारधारा त्यांची आहे. आणि तुम्हाला माहीत आहे, आज तो मोठा दिवस आहे. मुंबईच्या ट्रान्स हार्बर लिंकची लोकार्पण आज पंतप्रधान करतात. 60 वर्षांचा कल्पना आणि सपना होता, आज पूर्ण झाला. मतलब मुंबई आणि नवी मुंबईची कनेक्टिव्हिटी झाली. 18,000 करोडांचा योजना आहेत. 5 वर्षामध्ये भूमिपूजन पण झाली आणि लोकार्पण पण झाला. आपण सगळ्यांना फार फार शुभेच्छा आणि फार चांगला लागला. आणि मी तुम्हाला घेऊन लोकार्पणच्या दिवसच्या अगोदर मी तुम्हाला घेऊन जातो खालती. नाही, आंतरराष्ट्रीय सेवा आता आहेत दोन दुबई सिंगापूर पण आहेत. रनवे एक्सटेन्शनमध्ये आम्ही एअरफोर्स जवळ पण गोष्टी करतो. हे एअरफोर्सची बेस आहेत, त्यांच्याजवळ पण आम्ही गोष्टी करतो. हां, पण आमच्या आंतरराष्ट्रीय विमान तर आता येतात इथे आणि पुढच्या समयामध्ये पण त्यांचं विस्तारीकरण आम्ही करणार. काय झाला होता की आता आमचे विमान कंपनीचा पण आता फ्लीट साईज वाढवणार.
ते फ्लीट साईज वाढवणार, तो मतलब कनेक्टिव्हिटी पण वाढवणार. म्हणजे काय, हे पण इंटरनॅशनल एअरपोर्ट आहेत. अच्छा, पुरंदरचा आमची स्वीकृती तिथे झाली. आता राज्य सरकारला जमीन द्यायचं आहे, त्याच्यानंतर कार्यवाही होणार. त्याची काळजी तुम्ही नको करा, माझी काळजी पण आहेत पुणेजवळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.